गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। नाशिकमधील आयटी कंपनी टीसीएस मधील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण केल्याप्रकरणात दररोज नवीन अपडेट समोर येत आहेत। आता टीसीएस प्रकरणात आरोपी असलेल्या एचआरचं दिल्ली स्फोटातील आरोपीसोबत कनेक्शनही असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या प्रकरणातील एचआर निदा खान ही दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात असून यामुळे आता या प्रकरणातील तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील नामांकित आणि बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या टीसीएस मध्ये महिलांचं लैंगिक शोषण तसेच धर्मांतरण करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस झाल्यानंतर 9 गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणात कंपनीच्या महिला एचआर मॅनेजर निदा खानचा समावेश असल्याचं देखील उघड झालं। मॅनेजर निदा खान ही फरार असून ती भिवंडीत लपली असल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे संशयित आरोपी निदा खानचं दिल्लीमध्ये झालेल्या भीषण ब्लास्टमधील आरोपी डॉक्टर शहीनशी कनेक्शन असल्याचंही म्हटलं जात आहे। या कनेक्शनमुळे तपासाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं जोडून पाहण्यात येत आहे। या प्रकरणात आता पर्यंत 8 पैकी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणातील तपास आता एटीएस पथकाकडे सोपवण्यात आलाय। नाशिक शहर पोलिसांकडून याबाबतची माहिती तक्रारदारांकडून घेतली जाणार आहे। स्वतः एटीएस आरोपीशी चौकशी करणार आहे। काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील काही फोटो समोर आले होते। या फोटोमध्ये संबंधित आरोपी कर्मचाऱ्याला धर्मांतर करण्यास भाग पाडत असल्याचं पाहायला मिळालं। आता या प्रकरणी तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे। काही संशयास्पद आढळल्यास माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। पुढील काही दिवसात या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। घडलेल्या घटनेने नाशिककर संतप्त झाले असून आज सकल हिंदू समाजानं टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये टीसीएस कंपनीत झालेल्या प्रकारावर निषेध व्यक्त करण्यात आला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।